माझी सासू हमेशा अशीच करते हमेशा. मी ना कधी बी माहेरी जायचं नाव घेतलं ना, माझी सासू अशीच करते, काही ना काही पाचवा पाय काढते. मी म्हटलं जाईन 2-3 दिवस माहेरी जाऊन चांगला आराम करीन, आई बाबाची भेट घेईन, माझ्या आई बाबासोबत राहीन 2-3 दिवस. पण कायचं काय आणलं ना माझ्या सासूनं नवीन नाटक. खरं काही कदर नाही आहे माझ्या सासूला सुनीची, काही कदर नाही आहे, फक्त आपल्या पोरीची कदर आहे बस. पण मी बी तर कोणाची ना कोणाची पोरगी आहो ना. जशी माझी सासू आपल्या पोरीची वाट पाहत आहे याची, तशी माझी आई बी माझी वाट पाहत असेल ना. काही लोक हे काऊन बोलून जातात, सून बी कोणाची ना कोणाची पोरगी आहे. जसं आपण आपल्या पोरीची घरी याची वाट पाहतो, कधी येईन माई पोरगी, कधी येईन माई पोरगी, तशी आपल्या सुनीची बी तिची आई वाट पाहत असेल ना. ते बी ना कोणाची ना कोणाची पोरगी आहे ना. हे काऊन भुलून जातात लोक. जसं तुमच्या पोरीला आपल्या माहेरी जा वाटते, 4 दिवस राहा वाटतात, आपल्या आई बाबासोबत राहा वाटते, तसं सून बी कोणाची ना कोणाची पोरगी आहे, तिला बी आपल्या माहेरी जा वाटते, 4-8 दिवस राहा वाटते. पण ही माझ्या सासूला कोण सांगणे. पण जाऊ दे, आता काय करू शकतो मी, काही नाही करू शकत. पण जाऊ दे माय, काही बोलत नाही मी, काही म्हणत नाही. अजून मी काही बोलन तर म्हणून की माझी सून घरात भांडणं लावते, भांडणं करते, अजून बायाले माझ्या चुगल्या सांगन. जाऊ दे माय, काही म्हणत नाही मी. वरतून माननात बाईले बी असंच वाटन ना, असंच वाटन. माझी सासू बी सांगन तेल मीठ लावून त्याच्यात मी माननातले माया चुगल्या. माननातले बी असंच वाटन ना, मी माया माहेरी आली म्हणून माई भाऊजाई आपल्या माहेरी चालली गेली, असंच होईन ना. ते असंच होईन, मला माहित आहे. काय करू, काही समजून नाही राहिलं मला तर. अरे कंचन, हे काय तू रडू राहिली? रडणार नाही तर काय हसणार मी. पाहिलं ना तुमच्या आईनं काय म्हटलं, तर काय बोलली तुमची आई, पाहिलं ना तुम्ही ना. रडू नको. जर तुझी जायची इच्छा असेल तर तुला कोणी रोखणार नाही, कोणी नाही रोखणार. आईसोबत मी बोलतो. आईच्या गोष्टीवर ध्यान नको देऊ. तुला जायचं आहे ना तुझ्या माहेरी, तू तुझी बॅग भरून ठेव. उद्या सकाळी तू आई बाबाची इथं नेऊन सोडतो मी तुला. रडू नको फक्त. जर त्या मनात नसेल इथं थांबणं तर नको थांबू. जबरदस्ती नाही आहे. आईच्या गोष्टीवर लक्ष नको देऊ. पाहून घे, नाही मॅनेज करून घे. जर इच्छा आहे तू आली तुझ्या माहेरी जायची तर जाय. रडू नको फक्त. कोणाला रडून मन दुखून थांबून काही फायदा नाही आहे. माझी बहिणी राहिली, आजी आहे, आई आहे. मग पाहिजे मी काही अजून काही अरेंजमेंट करून देईन, काही कामवाली लावून देईन. जोपर्यंत माझी बहीण आहे तोपर्यंत तू टेन्शन नको घेऊ. तुम्ही उलटे बोलू राहिले ना आता. तुम्ही बोलू राहिले उलटे. अरे नाही, मी काय उलटं बोलू राहिलो. मी तर समाधान काढू राहिलो या गोष्टीचं. हे कोणतं समाधान आहे. तू इच्छा असेल तर थांब, जबरदस्ती थांबून काही फायदा नाही आहे. माझ्या बहिणीचं मी पाहून घेईन, माझी बहिणी राहिली तर काही कामवाली लावून देईन. हे असं कसं बोलणं आहे तुमचं. अरे तू गलत सोचू राहिली. तू तशा विचारांना नाही म्हणून राहिली मी. तसं म्हणणं नाही आहे माझं. काय म्हणणं आहे तुमचं दिसू राहिलं मला, साफ दिसू राहिलं. खरं कोणी नाही समजू शकत. सुनीच्या मनाला कोणी नाही समजू शकत, ना नवरा, ना सासू, ना सासरा, ना कोणी. अरे यार, तू बी आहे ना, आपला दिमाग खूप चालवतो. पण खरं कंचन, खूप चालवतो. काही नाही, बरोबर चालू राहिली मी माझा दिमाग. अरे तू इच्छा आहे तुझ्या आईच्या इथं जायची, 4 दिवस राहायची तर काय. तसं मी 27 तारखेला येणारच आहे बारशाले. तर तुला घेऊन येईन सोबत. काय त्याच्यातली काही लय मोठी गोष्ट नाही आहे. फक्त तू रडू नको, तुझे मन नको दुखू बस. काही मी काही मॅनेज करून घेईन. आई संग मी बोलून घेईन. आईचं बोलण्याचं टेन्शन नको घेऊ तू. आईला मला माहीत आहे कसं समजून सांगायला लागते. मी आईला समजून सांगेन. तू बॅग भर, मी तुला उद्या नेऊन सोडतो. नाही राहू द्या, मी नाही जाणार. काहून? तू तर मामीच्या सोबत बोलली ना, उद्या तू आई वाट पाहिन तू आली. माईला सांगून देईन मी फोनवर. काय सांगशील? माझी आई तुला बोलली म्हणून तू चालली नाही माहेरी तू या. टेन्शन नका घेऊ. मी तुमचंही नाव नाही देत, तुमच्या आईचं बी नाव नाही देत. मी काही कारण करून सांगू देईन माईला. त्या गोष्टीत टेन्शन नका घेऊ तुम्ही. पाय बा, आता तू उलटी बोलू राहिली. आता तू आईच्या रागावर जाणून म्हणून राहिली ना, नाही मी थांबतो, मला थांबायचं आहे, नाही जायचं आहे माझ्या माहेरी. मी रागानं नाही म्हणून राहिली. मी एक विचार केला की बरोबर आहे आत्याचं बी एका अँगलनं. जेव्हा पण ताई येते ना तेव्हा मला काही ना काही काम राहते, मी माहेरी जातो. आणि या बारीनं ताई येऊ राहिल्या, या बारीनं बी मी माहेरी जाईन. तर ताईला काय वाटन, तुमच्या बहिणीला काय वाटन की मी माहेरी येतो तेव्हा माझी भाऊजाई आपल्या माहेरी चालली जाते. आता असली ताईला थोडं माहीत आहे काय आहे काय नाही. तर आपल्याला तर माहीत बी नव्हतं की ताई येऊ राहिली म्हणून. पण गलतफहमी होऊन जाईल ना. गलतफहमी निर्माण होते. ताई येऊ राहिल्या तर मी थांबून जात नाही मी. ताई जेव्हा आपल्या सासरी चालल्या जातील ना, काय 4-5 दिवसासाठी येतील त्या. 4-5 दिवसाचीच गोष्ट आहे. आता 27 तारखेला जेव्हा जाऊ ना आपण, तर तुम्ही एकटे येऊन जासाल आणि मी आई बाबासोबत तिथं आई बाबाच्या घरी चालली जाईल. 4-8 दिवस राहील आणि मग तुम्ही मला घ्यायला येसाल. आहे का नाही बरोबर. आता बी गेलं तर 4-8 दिवस राहिले भेटेल, नंतर गेलं तर 4-8 दिवसच राहिले भेटेल. तर मग याच्यापेक्षा ताई येऊ राहिल्या तुम्ही थांबून जातो ना. कसं ताईला बी चांगलं वाटन, तुमच्या आईला बी चांगलं वाटन, तुमच्या आजीलाही चांगलं वाटन. आणि 27 तारखेला मी जाईन तर माझ्या काय नवी होऊन जाईन ना, भांडणं होईल ना, मन मोठा होईल नाही का. नाही तर तुमच्या बहिणीला काय वाटन की मी माहेरी येऊ राहिली म्हणूनच माझी भाऊजाई आपल्या माहेरी चालली. खरं तू जाणून नाही म्हणून राहिली ना असं. मी त्याला जाणून म्हणून मी विचार केला. जाऊ द्या ना, तुमच्या आईचं म्हणणं आहे ना की माझी पोरगी राहिली तर माझी सून घरीच पाहिजे, आपल्या माहेरी नाही गेली पाहिजे. ठीक आहे. आता ताई येऊ राहिल्या तर मी थांबून जातो. ताई काय जास्त दिवस तो राहणार आहे, 4-5 दिवसच राहणार आहे. आणि ताई तिकडे त्याच्या माहेरी चालल्या जातील, आपण बाशाला चाललं जाऊ. आपण रुपूबाईच्या इथे 1 दिवस मुक्काम करू. तुम्ही घरी येऊन जासान आपल्या आणि मी आई बाबासोबत माहेरी चालली जाईन. मग तिथं 4-8 दिवस राहीन, तुम्ही मला घ्यायला येऊन जासान. आहे का नाही बरं.
कंचन कंचन कंचन, खरं मी स्वतःला खूप लकी समजतो, खूप लकी समजतो मी की मला तुझ्यासारखी समजदार बायको भेटली. किती समजदार आहे ना तू, सिच्युएशनला बरोबर हँडल करतो. खरं खूप लकी आहो मी. मला असं वाटलं होतं फसलो. बायकोचं ऐकून तर आईला खराब वाटन, आईचं ऐकून तर बायकोला खराब वाटन. पण तुनं काढलं मला या सिच्युएशनमधून. थँक्यू. कासाठी थँक्यू बापा. तुला सिच्युएशन समजून बरोबर समजदारी दाखवली, त्याच्यासाठी थँक्यू. राहू द्या जास्त मस्का नको लावू आता. नाही मस्का नाही धावतो मी, खरं सांगतो. बरं मी काय म्हणाली, रुपूबाईच्या पोरीचा बारसा आहे तर खाली आत्ता आपण जाऊ नाही शकत. काय घेऊन जा लागते मला काही माहित नाही बा, काय घेऊन जा लागते तर तूच सांग काय घेऊन जा लागते तर. अरे काही नाही, रुपूबाईच्या पोरीसाठी चांदीचे पायातले चाळ करायचे, रुपूबाईला एक साडी घ्यायची आहे आणि जिजाजीला एक ड्रेस. आणि बारशासाठी आता चाललो तर आता रुपूबाईला साडी घेत आहे तर मला एखादी साडी पसंत आली तर मला एखादी साडी घेऊन द्या. वा मस्त संधी साधून देतो पण तू. आताच तर थँक्यू म्हणतो ते तुम्ही मला. थँक्यू काही म्हणू नका, मला चांगली मस्त एक साडी घेऊन द्या. बरं ठीक आहे. मग कधी चालता आता? कुठं? अरे बापा शॉपिंग करायला. जाऊ ना उद्या परवा जाऊ. बरं ठीक आहे. चल येतो मी, थोडंसं काम आहे बाहेर, मी बाजून येतो. लवकर ये सांग, नाही तर एखादा मित्र भेटला तर बोलत बस सांग. नाही येतो लवकर येतो. बरं ठीक आहे. सांग आता बायकोला शॉपिंग करायची आहे, आता शॉपिंग करायची आहे म्हटलं तर आता चांगलंच चंदन लावते माया. लवकर ये सांग, अंधार पडायच्या पहिले, नाही तर बोलत बस सांग मित्रासोबत. नाही येतो लवकर येतो, अंधार पडायच्या पहिलेच येतो. बरं ठीक आहे. का रंजना, आपली रजनीबाई कधी येते तर? येतो म्हणे ते 12 वाजेपर्यंत येतो म्हणे. घरून निघाली का? काही ठाऊक नाही निघाली का नाही निघाली तर अजून. नाही विचारायला तर पाहिजे होतं फोन लावून. सकाळी फोन आला होता तिचा, सकाळी बोलणं झालं होतं तिच्यासोबत माया. बरं तू या सुनीनं स्वयंपाक घे बनवला. 12 वाजता येतील तर जेवणाचाच टाईम होते ना बाई. भुका लागतील त्याईले. स्वयंपाक केला तीन तयार. बस स्वयंपाक बनवतच आहे. तिला म्हणा भाजी गिजी चांगली बनवशील म्हणा, चांगला स्वयंपाक बनवशील. पालक पनीर गिनीर असं मस्त बनवशील म्हणा, काही बासुंती. होय पालक पनीर बनवते आणि पोळ्या वरण भात गुलाबजामुन तर काल रात्रीच बनवून ठेवले होते. आणि आता तू म्हणून राहिली तर बासुंती बनवायला लावतो तिले. कसं जवाई माणूस येईन तर जेवण खाऊन चांगलं पाहिजे जवाई माणसाले, नाही का? बुवा मुक्काम करतील का, थांबणार आहेत का? नाही रजनी म्हणे बुवा नाही थांबणार आहे म्हणे, मला सोडून देणार म्हणे फक्त. ते तर म्हणे की बुवा जेवण बी नाही करीन म्हणे, मग मला सोडलं की बस निघतील म्हणे ते. नाही हो माय बाई, जवाई माणूस आहे घरी येईन आणि बिना जेवणाचा जाईन का? जेवण खाऊन करून जासान म्हणा. म्हणून तर म्हटलं सुनीले त्या कंचनले मग पटापट उरक म्हणा तू आला तो आला की जास्त वेळ थांबणार नाही म्हणा. आपल्याला जबरदस्ती त्या बॉले जेवायला लावा लागेल. जेवण केलं की निघतील मग ते. म्हणेल काय दिली आता काय करू काय माहीत. पण बाई ना तू सून आहे ना, लय सांभाळ करते बाई. मी आरामानं कामं करते. कायची जांभली वा, कायची आरामानं कामं करते. तिचे मायबाप कोणी येणार असलं तर कसं पटापट कामं होतात तिच्या छान करणं. कसा स्वयंपाक पाणी पटापट करते. काही नाही मेन गुणी येते. हो ते तर आहे म्हणा. तिचा बाप येणार होता तर किती पटापट कामं केली होती तिनं, किती लवकर स्वयंपाक तयार केला होता. आणि आता लगे आपली ननद नंदू येणार आहे तर किती स्वयंपाकाला टाईम लागत आहे तिला. लस हुशार आहे ना बाई, लस हुशार आहे. पण बरोबर बोलली तू, ते काही थांबली गिमली नाही आहे. तिला कामधंदे बी बरोबर उरकतात बरं. कुठं बाहेर जायचं असू दे ना तिला तिच्या नवऱ्यासोबत. पाय ना कसे पटापट पुरे कामं करते. तर नाटक करते. हो बाई नाटक तर करते, पण आता काय करतं माय बाई. आता चालते तर चालू द्या. तरी लवकर जा किचनमध्ये, आधीचा स्वयंपाक झाला का लवकर कर म्हणा, येणारच आहेत म्हणा पाहुणे. नाही ना बाई आता टाईम कुठं झाला जास्त, किती वाजले आता 7:30 वाजले. याला टाईमच काय लागतो बाई ना. मोटर गाडीनं 5 वाजता पोहोचतात ते. हायच किती दूर गाव. आणि तरी बी तिला सांग लवकर येणार आहेत म्हणा. 12ला येणार आहेत तर तिला सांग 11लाच येणार आहे तर ते पटापट करील. नाही तिला 12ला सांगशील ना, ते तर 2ला स्वयंपाक करत. तशी मोठी टाकीला आहे ते. बरं सांगतो. आणि त्याच्या पहिले तू फोन कर बरं. फोन कर आपल्या रजनीले, निघाले का नाही निघाले विचार. होय फोन करतो थांब. कर मग लवकर फोन. या ना बापा या लवकर, चला ना. उशीर उराला ना आपल्याला. मी किती वेळची तयार झाली. या माणसाला किती तयार व्हायला टाईम लागते काय माहीत बापा. मी बाई असून बातच तयार झाली, हे माणूस तयार नाही होत लवकर. या माणसाला मोठा टाईम लागते तयार व्हायला. या ना लवकर, का जाऊ मी बस ना. आलो ना, काय थोडा वेळ वाटी नाही पाहू शकत. काय बापा एवढा टाईम लागते का तयार व्हायला? मी किती वेळची तयार झाली. बरोबर ठीक आहे. आणि एवढी मोठी बॅग काय घेतली तू ना? 2 दिवसासाठी चालली का 2 महिन्यासाठी चालली? एवढी मोठी बॅग लगे? नाही वा, आता 2 दिवसासाठी चालली तर का 2च दिवस राहीन का? 4-8 दिवस मागं पुढे. जर शिल्लक राहा लागलं, आईनं म्हटलं की थांबून जाय तर थांबा नाही लागन का? थांबायची गोष्टच नको करू. इकडे मोठे वाक्य होतात मग. कायचे वाक्य होतात? आई बाबा येतील तर त्याचं कोण करण मग? तू घरी नाही राहशील तर कसं चालू? मग आम्ही आता 4-8 दिवस राहू नाही शकत का माहेरी? तशी तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. तुमचे आई बाबा येत नाहीत सध्याशी. 8 दिवस ते येतच नाहीत ते. आता ते लग्नाला गेले, अजून लग्नच नाही झालं. लग्नाच्या 4-5 दिवस पहिले गेले. आता लग्न घरी राहतील 4-5 दिवस. मग तिथून तुमच्या बहिणीच्या घरी जातील, तिथं राहतील 8 दिवस. मग त्याला लागणार जातील 15 दिवस. तोपर्यंत इथे एकटी राहून काय करू मी? राहीन मी आईच्या इथं माया. आणि माय तुमचं काय बापा? खा प्यायचे वाक्य होतात ना. काही नाही, ते मेसवाली आहे ना, त्या मेसवालीला सांगितलं मी ना, तुम्हाला मेसचा डब्बा देत जाईन ते 2 टाईम. जर तुमची मेसचं काही खायची जीवार आली तर येऊन जायचं मग आई बाबाच्या इथं.
नाही नाही, एवढा टाईम नाही आहे माझं, ड्युटी नाही आहे माहीत. सुट्टी घेऊन घे जा. सुट्टी घेऊन घेता म्हणणं तोंडाचं वाटते तुला, तोंडाचंच वाटते, कशीच भेटते सुट्टी. तर माझ्या डोकं नका खाऊ बरं बाप्पा जास्त. चला मला नेऊन सोडा लवकर, आई वाट पाहत असं. टुरुक 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 टुरुक. हा फोन उचला लवकर, पा कोणाचा आहे तर. हो थांब. हां हॅलो. उचलला ना, उचलला बॉन, उचलला फोन. हॅलो. हॅलो बुवा, मी बोलतो म्हटलं मामीजी. हां बोला ना मामीची बोला. कोण बापा, रजनी फोन करून उचलू राहिली? माहीत नाही, तिच्या बॅगमध्ये असेल तिचा मोबाईल. हो बापा, रजनी फोन नाही उचलू राहिली, किती वेळची तिला फोन लावून राहिली मी, फोनच नाही उचलू राहिली पोरगी. निघाले का तुम्ही मग? बस बस निघतोच आता, निघतोच. निघा ना बाप्पा लवकर, वाट पाहू राहिलो ना तुमची आम्ही. बस बस मामीजी, निघतोच आता, निघतोच. निघा ना बाप्पा, तुम्ही लोक काय अजून निघालेच नाही? बस मामीजी निघालोच आम्ही, पोचतोच. बरं या मग लवकर, तुमची वाट पाहू राहिलो आम्ही. बस बस मामीजी, येतोच आम्ही, अर्ध्या एक तासात पोचतो. बरं बरं बुवा, गाडी गिळी थोडी आरामाने चालव सांग. हो हो मामीजी हो. बरं ठीक आहे, या मग लवकर. हो येतो येतो. काय म्हणे ताई? काही नाही, म्हणू राहिल्या होत्या तुम्ही निघालीच नाही का अजून, तुला मामीजीचा फोन नाही उचलला. किती वेळची तू आई फोन लावली तुले. काही नाही बापा, ते काही बेल काही ऐकून आली मला. सायलेंट रोशन मा मोबाईल आणि बॅगमध्ये ठेवलेला आहे. चला लवकर, आई वाट पाहू राहिली. हो चाल चाल. या लवकर, बॅग घेऊन या. हो हो आलो. मला तर समजत नाही बा, एवढं काय आहे या बॅगमध्ये भरलेलं. 4-8 दिवसासाठी एवढी मोठी बॅग घेऊन काय जायची गरज आहे. मला तर समजत नाही, एवढी मोठी बॅग कासाठी घेऊन चालली, काय आहे याच्यात. या हो लवकर. आलो आलो. आता नाही ताई, रजनी बुवा आले काऊन नाही अजून? लय वेळ झाला ना ताई ताईला फोन लावून, अजून आले काऊन नाही? लाव बरं डबल एक बार फोन. आई लावला होता मी ना फोन, फोनच नाही उचलू राहिले ते. मला वाटते दोघं जण बाईकवर आहेत म्हणून फोन नाही उचलू राहिले. राहू दे मग, राहू दे, फोन नको उचलू. मोटरसायकल चालवतात बापा ते, काही फोन नको लावू. येतील सातात येणारच असतील नाही. हो हो मोटरसायकलवर आहे म्हणून ते फोन नाही उचलू राहिले. लावू नको फोन, मोटरसायकलवर बसेल वाटतं. बरं आहे. त्या सुनीचा झाला का स्वयंपाक? हो झाला वाटते, मग अशी पोळ्या टाकत होती. विचार ना तिले, झाला का नाही झाला स्वयंपाक? बुवा थांबणार नाही, तूच म्हणत होती ना. हो बस, रजनीला ते इथं आणून सोडण्यासाठी येऊ राहिले. रजनीला आणून सोडलं की बस निघती नसते, म्हणून म्हटलं टायमावर स्वयंपाक होईल का, तू म्हणता येते बा जेवून जा, स्वयंपाक तयार आहे. तुझ्या सुनीला कोणता फरक पडते? बुवा जेवून गेले नाही गेले, आपला जवाई आहे, तिचा कोण आहे? आपल्यालाच आपल्या जवाईची सोय करायला लागते. हो नाही हो ना, काय हो ना, विचार ना, आवाज देईन तिले. का झोपली आपल्या रूममध्ये जाऊन? थांब देतो आवाज. कंचन, ए कंचन. माय किती वेळा आवाज देतात रे बापा ह्या. हो हो आली आली आता. यायले तसं वाटत आहे यायची पोरगी येऊ राहिली का कोण येऊ राहिली बापा. लस नवाई आहे ना पोरीची, लस नवाई आहे. आज मी जर माझ्या घरी गेली असती तर माझ्या आईला बी अशीच नवाई असती माईवाली. आईनं बी मला असेच फोन केले असते बार, कधी येतो बाई कधी येतो बाई. आईनं बी माझी अशीच वाट पाहिली असती. जाऊ दे, जे नाही झालं त्याच्या घरात काय विचार करून फायदा. कंचन. हो हो आली आली आता आली. त्याच्या जीवाली बिचारी नाही आहे. मी काय म्हणली कंचन? हो हो आता माहीत आहे तुम्ही काय म्हणणार आहे, मला माहीत आहे मला. तुम्ही टेन्शन नका घेऊ, स्वयंपाक पूर्ण तयार झालेला आहे, काही काहीची नका करू तुम्ही. तेच म्हटलं मग मी ना, कारण की बुवा थांबणार नाही आहे. बुवाले टायमावर जर जेवायला दिलं तर जेवण करीन, नाही तर जेवणही नाही करीन, तसेच निघतील. आणि पाहुणा माणूस उपाशी आपल्या इथून जाईन, चांगलं वाटते का? हो आता माहीत आहे मला. बस येण्यातच असतील ते आता. कोण येत आहे वा रंजना? कोण येण्यातच असणार आता? कोणाच्या बऱ्यात बोल राहिली? कोणी नाही व बाई, आपले रजनी येणार आहे आज. आता नाही बाई, रजनी येणार आहे का? हो बस येण्यातच असतील ते, रस्त्यातच आहेत, कधी पोहोचू शकतात. चांगलं झालं माहिती, टायमावर आली मी, रजनीची भेटून जाते. हो बाई टायमावर आल्या तुम्ही. रंजना काकू, रंजना काकू. काय झालं रे पप्पा श्याम? काय वेळ पाहत पाहत आला? रंजना काकू मला कोण दिसलं माहिती आहे का तुम्हाला? कोण दिसलं माहिती आहे का? कोण आलं रे बापा? रजनीताई आणि बापू आले, मला ताईची गाडी दिसली इकडे. तसंच मी तुम्हाला पाहत पाहत सांगायला आलो. खरंच का रे, रजनीताई आली का? हो काकू, रजनीताई आली. आई रजनी आली, चल 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 बाहेर चल, रजनीला पाहायला चल. हो माहिती चल चल. खरंच का रे, रजनीताई आली का? हो काकू, मला येताना दिसले, बापू बी आहे सोबत. जाऊ दे बाई, मला पाहू दे बाहेर जाऊन, माझी पोरगी आली म्हणते. काय माझ्या सासूले आपल्या पोरीची याची किती खुशी आहे, आणि मला नाही जाऊ दिलं मा माहेरी. यालाच म्हणतात सुनीमध्ये आणि पोरीमध्ये भेदभाव. आपली पोरगी याची किती खुशी आहे आणि मला नाही जाऊ दिलं मा माहेरी. आता मायेला किती खुशी झाली असती मी माहेरी गेली असती तर. आई चाल चाल, आपली रजनी आली म्हणते, चाल. हो बाई चाल चाल. माय आली बाई मी पोरकी. माय किती साजरी दिसली बाई माई नात. मग नाही तर काय माय, सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा सारखी जोडी दिसली माय बाई दोघाची. माय पोरीले माझ्या वायले कुणाची नजर नाही लागू बाई. ये रजनी, स्वागत आहे तुझ्या. तू येईन तू आजी, किती वेळची वाट पाहू राहिली माय बाई तुई. हो ना माय बाई, मनातीची किती वेळची वाट पाहू राहिली बाई मी. किती दिवस झाले मनातीला पाहिलंच नव्हतं. एवढा विषय कसा काय झाला बाई तुला आले? त्या सर्व गोष्टी का गेटवरच करसान का अंदर तू उद्या केली? मग घरात आल्यावर किती गोष्टी करा. हा माहित आहे मला, माहित आहे. या ताई या, स्वागत आहे तुमचं. स्वागत आहे अशी म्हणून राहिली जशी काही लिहिलंच खुशी आहे मा पोरीची याची. इला तर मनातून वाटत असं काऊन आली अशी दाखवली केलंच खुशी आहे जशी काही मा पोरीची इले याची. चल बाई अंदर, बोल चला ना अंदर, चला ना. नाही मामीजी, माझी ड्युटी आहे, मध्ये जायचं आहे. बस रजनीला सोडून द्यासाठी आलो होतो, मी जातो.
ड्युटी आहे माझी. बापा आताच तर आले. चहा पाणी प्या, जेवण खाऊन करा, मग जा बापा. गेट पासूनच जाता का लगे? हो बा, चला ना अंदर, चहा पाणी प्या, जेवण खाऊन करा, थोडा आराम करा, मग जा. नाही आजी, ड्युटी आहे माझी. मी तर इथं रजनीला सोडून त्यासाठी आलो होतो. निघतो मग मी आता. बुवा गेट पासूनच जाता का बुवा? अंदर चला ना, थोडं चहा पाणी प्या, मग जा. हो दादा, स्वयंपाक वगैरे सर्व तयार आहे. बस 5 मिनिटात मी तुम्हाला ताट वाढतो, 2-3 घास खा आणि जा. तसे नका जाऊ. आता सर्वजण एवढा आग्रह करू राहिले तर चला ना बापा अंदर. बाहेरच्या बाहेर सोडून जाता का मला? चांगली वाटेन का? एवढा आग्रह करत आहे तर 2-3 घास खाऊन घ्या ना. तसंही नाट लागली आता. नाटीन जात नसतात. 2-3 घास खा आणि मग जा. बरं ठीक आहे. ठीक आहे मामीजी, फक्त 5-10 मिनिटच थांबा. हो बापा, 5-10 मिनिटच थांबा. ठीक आहे. चला ताई अंदर चला. रजनी तू जा अंदर, मी गाडी लावून येतो. हो बा, आपल्या गेटच्या अंदर बाईक उभी करा. कंचन, बुवाला गेट उघडून दे. रजनी चल बाई अंदर. होय बाई रजनी, काही खात पीत नाही का माहिती तिथं? किती बारीक झाली मा, किती बारीक झाली तू. नाही माझी, जशी तशीच तर आता लय दिवसांनी पावलं राहिली ना तू, म्हणून तुला तसं वाटू राहिलं. हो माय बाई, लय दिवसानं पाहिलं ना तसंच वाटत असते. काही एवढी बारीक गिरीक नाही झाली. बरोबर आहे आपली रजनी. आता माय बाई, ननद बाईले काय झालं? चांग दिसत आहे. या दोघी मायले केले. आपली पोरगी बारीक झाली हे दिसत आहे, आणि मी किती बारीक झाली हे नाही दिसत. आपल्या पोरीचं दुःख सुख बरोबर दिसते आईले, आपल्या सुनेचं दुःख सुख नाही दिसत. खरं बाई, या दोघी मायले की लय दोघल्या आहेत बापा, लय दोघल्या आहेत. चला ताई अंदर. हो वहिनी.